उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने एक महत्वपूर्ण और ऐतिहासिक घोषणा करते हुए कहा कि राज्य सरकार मुंबई को पगड़ी प्रथा से मुक्त कराने के लिए एक नया नियामक फ्रेमवर्क तैयार करेगी। उन्होंने स्पष्ट किया कि पगड़ी प्रणाली से जुड़ी वर्षों पुरानी जटिलताओं को समाप्त करना समय की मांग है, ताकि शहर में पगड़ी इमारतों का पारदर्शी, न्याय संगत और सुगम पुनर्विकास हो सके। शिंदे ने अपने वक्तव्य में कहा कि मुंबई में हजारों इमारतें आज भी पगड़ी प्रथा के तहत चल रही है, जिनके पुनर्विकास में अक्सर कानूनी उलझने, अधिकारों को लेकर विवाद और पारदर्शिता की कमी सामने आती है। नए फ्रेमवर्क के लागू होने से न केवल इन समस्याओं का समाधान होगा, बल्कि पुनर्विकास प्रक्रिया भी तेज होगी। उप मुख्यमंत्री ने आश्वासन दिया कि सरकार इस प्रक्रिया में किराएदारों और मकान मालिकों दोनों के अधिकारों की सुरक्षा सुनिश्चित करेगी। उन्होंने कहा कि यह कदम मुंबई की हाउसिंग सेक्टर में बड़ा सुधार साबित होगा और शहर के नागरिकों को अधिक सुरक्षित, आधुनिक और व्यवस्थित आवास उपलब्ध कराने में मदद करेगा। सरकार जल्द ही इस नए नियामक ढांचे का मसौदा सार्वजनिक करेगी और हितधारकों से सुझाव भी आमंत्रित किए जाएंगे। विधान भवन में विपक्ष ने भी इस पहल का स्वागत किया, हालांकि उन्होंने इसकी क्रियान्वयन को पारदर्शी और समयबद्ध रखने की मांग की। हक्काचा योग्य मोबदला मिळत नाही अशी घर मालकांची तक्रार देखील असते। तसेच भाडेकरू व घर मालकांमध्ये अनेक खटले लघु न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये प्रलंबित आहेत। त्यामुळे पागडी इमारतीच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास गरजेचा आहे। त्यासाठी भाडेकरू तसेच घर मालकांचा हक्क दोघांचाही अबाधित करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न गटासाठी EWS आणि LIG फक्त FSI देऊन चालणार नाही। त्यांच्या घरांची विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे, ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे। भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे, भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा FSI देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देय करणे, म्हणजे भाडेकरूंनी जेवढा व्याप्त केला आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देखील मिळाला पाहिजे। म्हणून EWS आणि LIG गटातील पागडीधारकांना त्यांच्या क्षेत्राच्या निःशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव्ह FSI दिला जाईल, हा देखील निर्णय आपण सरकारने घेतला आहे। जर कोणत्याही कारणामुळे, जसं की हाईट रेस्ट्रिक्शनमुळे किंवा इतर प्रतिबंधामुळे जर या तिन्ही प्रकारचे FSI पूर्णपणे वापरणे शक्य नसल्यास उर्वरित जो FSI वाचेल त्याचा TDRच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे। या नियमावलीमुळे पागडी सिस्टीमच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल। या जीर्ण इमारतींची जवळपास 28,000 केसेस आहेत, 28,000 इमारती। या जीर्ण इमारतींची पडझड थांबेल, त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टळेल। या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सध्या अस्तित्वात असलेले अन्य पर्याय जसे 33/7, 33/9 तसाच सुरू राहणार, तो अबाधित राहणार आणि आजवर ज्या इमारतींना या स्कीमचा फायदा झालेला नाही त्यांच्यासाठी हा एक नवीन पर्याय ठरेल।